Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Precious Bible Manthan viewers, praise the Lord. With deep gratitude, I welcome you all to this 32nd weekly episode of this year 2021 on behalf of Aradhana Mahila Group. Let's connect with God as Sister Manisha shares the Word of God. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराने पुन्हा एक वार सर्वांना या ठिकाणी त्याचा गौरव करण्यासाठी परमेश्वराने संधी दिली. त्याचे आपण आभार आणि उपकार मानूया. आणि या समय आपण वचनाकडे जाण्यापूर्वी प्रार्थना करूया. देवबापाने आम्हाला त्याची कृपा करू. धन्यवाद करते स्वर्गातील जिवंत देवा, अब्राहम इसाक याकोबाच्या आणि आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. देवापा, ह्या बायबल मंथनच्या द्वारे पिता परमेश्वर बापा, तू आमचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी तू करून घेतेस माझ्या देवा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. जे पिता परमेश्वर बापा बायबल मंथनच्या द्वारे तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचत आहे माझ्या देवा. पिता परमेश्वरा, ही तुझी योजना आहे माझ्या प्रभूजी. देवा, खरोखर तुझं गौरव आणि ते बापा केवळ तुझंच नाव उंच होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभूजी, येणाऱ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या प्रत्येकासाठी बोल प्रभूजी. तुझी इच्छा, तुझी योजना आमच्यासाठी जी आहे तू प्रगट कर माझ्या देवा. पवित्र आत्म्याच्या द्वारे देवबापा तू आमच्या संती बोल आणि तुझ्याच नावाचं गौरव करून घे. येशूच्या नावात ही प्रार्थना मागते म्हणून तुझं येईल. प्रेज द लॉर्ड. आजच्या मननासाठी आपण काढूया मत्ते याचा 7वा अध्याय आणि त्याचं वचन 7 ते 11. वाचते मी तुमच्यासाठी. मत्ते याचा 7वा अध्याय वचन 7 ते 11. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगले देणगे देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषे करून चांगल्या देणग्या देईल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण या ठिकाणी 7व्या वचनामध्ये पाहतो की मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आजचा विषय आहे परमेश्वराकडे मागणे. आपण सतत परमेश्वराकडे मागत असतो काही ना काही, परंतु काय मागितलं पाहिजे हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय मागितलं पाहिजे परमेश्वराकडे? वचन 11 मध्ये जर आपण वाचलं, मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषे करून चांगल्या देणग्या देईल. परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वचन या ठिकाणी सांगतं की पिता परमेश्वर जो आमचा स्वर्गातील पिता आहे त्याच्याकडून आम्हाला विशेष करून चांगल्या देणग्या मागितल्या पाहिजे. चांगली देणगी काय आहे? तर त्याचा पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फलप्राप्ती. आणि खरोखर जर आम्ही मागितलं तर निश्चितच पिता परमेश्वर आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. परंतु आम्ही काय मागतो? आमच्या चैनीसाठी मागतो, आमच्या शारीरिक गरजांसाठी मागतो. परमेश्वराला तर हे आमच्या शारीरिक गरजा ठाऊक आहे. आम्ही काय खावं प्यावं, आम्ही काय पांघरावं, या आमच्या सर्व गरजा परमेश्वर आमचा देव जाणून आहे. परंतु आम्हाला देवाकडे मागायचं आहे ते त्याच्याकडून चांगल्या देणग्या. प्रेज द लॉर्ड. त्या चांगल्या देणग्या म्हणजे काय आहे? तर त्याच्याकडून मिळणारा पवित्र आत्मा.
परमेश्वराकडून मिळणारं सामर्थ्य, त्याची सेवा, त्याची स्तुती, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला त्याच्याकडून सामर्थ्य मागायचं आहे. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की शलोमोन नावाचा जो राजा होता, त्याला परमेश्वराने त्याने परमेश्वराकडे वरदान मागितलं. परमेश्वर त्याला म्हटला त्याच्यावरती प्रसन्न होऊन की माग तुला काय पाहिजे. पण त्याने स्वतःच्या चैनीसाठी किंवा स्वतःच्या गरजांसाठी न मागता, तो एक राजा होता, तर त्याने परमेश्वराकडे काय मागितलं? शहाणपण आणि बुद्धी. तो मागू शकत होता, परमेश्वरा मला याची गरज आहे, त्याची गरज आहे, परंतु त्याने ते न मागता परमेश्वराकडे शहाणपण मागितलं, परमेश्वराकडे बुद्धी मागितली. आम्हाला देखील परमेश्वराकडे शहाणपण, परमेश्वराकडे बुद्धी आम्हाला मागण्याची गरज आहे. आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हाला तो देण्यासाठी समर्थ आहे. यावेळेस आपण यशायाचा 11वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन वाचूया. त्यामध्ये पवित्र आत्मा जो आम्हाला जे सांगत आहे की आम्ही कशा प्रकारे परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागावा. यशायाचा 11वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. प्रेज द लॉर्ड. आपण केवळ परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागतो, पण तो पवित्र आत्मा 7 प्रकारच्या सामर्थ्याने कार्य करतो. परमेश्वराचा जो आत्मा आहे तो सुज्ञानाचा आत्मा आहे, समंजसपणाचा आत्मा आहे, सुसंकल्पाचा आत्मा आहे, सामर्थ्याचा आत्मा आहे, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि परमेश्वराच्या भयाचा आत्मा आहे. तर परमेश्वराकडे आम्हाला ह्या गोष्टी, परमेश्वराचं हे 7 प्रकारच्या आत्म्याचं सामर्थ्य मागणं प्रियानो आजच्या काळामध्ये आम्हाला खूप गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फलप्राप्ती, परमेश्वराकडून मिळणारे जे पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारे जे दान आहे, त्याद्वारे परमेश्वराकडून मिळणारे जे फलप्राप्ती आहे की प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, ह्या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये येतात. आणि तेव्हाच आपण परमेश्वराचं जे कार्य, जे काही देवाला आमच्या जीवनामधून करणं अपेक्षित आहे ते आम्ही परमेश्वराला देऊ शकतो. परंतु आम्हाला मागायचं आहे. मत्तेयाचा 7वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये फक्त आम्ही 7व्याच वचनाचा विचार करतो की मागा म्हणजे मिळेल, पण काय मागायचंय हे आम्हाला देखील परमेश्वराला माहिती आहे, आमच्या मागण्या काय आहेत. परंतु त्याची इच्छा असते की माझ्या लेकरांनी माझ्याकडे मागावं, परंतु आम्हाला आमच्या शारीरिक गोष्टीसाठी नाही, आमच्या आर्थिक गोष्टींसाठी नाही, तर आमची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आम्हाला परमेश्वराकडे मागणं गरजेचं आहे. कारण की आम्ही पाहतो ह्या दिवसामध्ये, वाईट दिवसांमध्ये आम्ही जगत असताना, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आहोत, तर परमेश्वराला आम्हाला मागायचं आहे त्याच्याकडून मिळणारं सामर्थ्य, त्याच्याकडून मिळणारं आरोग्य, त्याच्याकडून मिळणारी शांती, त्याच्याकडून मिळणारा आनंद, आणि तो आमच्या जीवनामध्ये असल्यानंतर आम्ही इतरांना देखील तेच देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला मला या वचनाद्वारे आशीर्वाद. प्रियांनो, आपल्याला मत्ते 7:7 मध्ये देवाने मागा म्हणजे मिळेल हे सांगितले आहे. एवढेच माहीत होते. परंतु देवाला आपण काय मागितलं पाहिजे ह्याचं मौल्यवान मार्गदर्शन सिस्टर मनीषाने आपल्या सुंदरशा संदेशामधून केलं आहे. बंगला, पैसा, गाडी, जगिक गोष्टी मागण्यापेक्षा आपल्या आत्मिक उन्नतीची कृपादाने देवाला मागावी हेच योग्य आहे, नाही का? सिस्टर मनीषा, धन्यवाद व आपणा सर्वांस प्रभूचे अनेक आशीर्वाद. मेरे नाला रंदाए डरना मैनू बस कहंदा ए, यीशु मेरे नाला रंदाए डरना मैनू बस कहंदा ए, फिर मैं क्यों डरा, फिर मैं क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है, फिर क्यों डरा, फिर मैं क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है। जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे चली दा,
ਲੱਖਾਂ ਲੱਖ ਦੂਤ ਮੇਰੇ ਰੱਖ ਲੈ ਉਹ ਕਾਲੇਦਾ ਜਿੱਥੇ ਵੀ ਮੈਂ ਜਾਵਾਂ ਮੇਰੇ ਅੱਗੇ ਅੱਗੇ ਚੱਲਦਾ ਰੱਖਾ ਲੱਖ ਦੂਤ ਮੇਰੇ ਰੱਖ ਲੈ ਉਹ ਕਾਲੇਦਾ ਕਿਹੜੇ ਲਫ਼ਜ਼ਾਂ ਨਾ ਕਰਾਂ ਸ਼ੁਕਰ ਅਦਾ ਕਿਹੜੇ ਲਫ਼ਜ਼ਾਂ ਨਾ ਕਰਾਂ ਸ਼ੁਕਰ ਅਦਾ हर पासे आंदा है जलाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है ना कमी घटी मैनू किसी चीज दी करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी होवेगी ना कमी घटी मैनू किसी चीज दी करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी लभदा आया ली जिवें गुमी होए भेड़ नू लभदा आया ली जिवें गुमी हुए भेड़ नू करदा वो इंज मेरी पाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है यसु मेरे नाल नाल रहिंदा है डरी ना वो मैनू बस कहंदा है यसु मेरे नाल नाल रहिंदा है डरी ना वो मैनू बस कहंदा है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है मेरा जिंदा खुदा मेरे नाल है मेरा जिंदा खुदा मेरे नाल है। भजन संहिता 9 दूसरी आयत में कहा है, हे यहोवा, मैं अपने संपूर्ण हृदय से तुझे धन्यवाद दूंगा। मैं तेरे समस्त आश्चर्य कर्मों का वर्णन करूंगा। बहन लता परमेश्वर के आश्चर्य कर्मों का वर्णन करने आई हैं। आइए सुनते हैं। देवाच्या नावाला धन्यवाद, स्तुती महिमा गौरव करते की पुन्हा एकदा त्याने साक्ष देण्यासाठी मला ही सुवर्ण संधी दिली। काही दिवसांपूर्वी मला त्रास झाला जो नेहमी होत असतो आणि त्यावेळेस मला एक गोळीची फार गरज असते। त्यावेळेस मी नॉर्मल होते, परंतु त्या क्षणी कुठलंही औषध आमच्याकडे नव्हतं आणि माझे मिस्टर माझे मुलं जवळ बसून माझ्यासाठी प्रार्थना करत होते। 5 मिनिटाचा त्रास होता, 2 मिनिटाची प्रार्थना होती आणि 3 मिनिटात मला खूप क्षणात बरं वाटलं आणि देवाला गौरव येते की परमेश्वर आपली वेळोवेळी प्रार्थना ऐकतो। डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य तोच आहे। विश्वासाने जेव्हा त्याच्याकडे मागतो तेव्हा तो देतोच, असा विश्वास आपण जेव्हा ठेवतो तेव्हा नक्कीच ते आपल्याला भेटतं। त्याबद्दल मी परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद देते की तो माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर सदैव आहे। थँक्यू, आमीन। धन्यवाद बहन लता आपके गवाही के लिए। सही कहा आपने कि हमारा विश्वास मजबूत होना चाहिए, क्योंकि हमारे जीवित परमेश्वर के निगरानी में हम दिन रात रहते हैं। बहन लता अपने जिंदा जलाली खुदावन के नाम में ढेर सारी दुआएं आप सबके लिए। Dear brothers and sisters, as I was meditating on God's word this morning, a thought flashed to my mind. Say, you purchase a car.
you expect good service from the car. You may purchase anything else. You will expect something good in return. Jesus has purchased us at a very expensive cost, His life. Are we giving Him the service He expects from us? He expects glory from us, of which He is worthy of. For that matter, let us take the example of our relationships. Maybe the husband-wife or any other relationship. How many of us will tolerate a little bit of adultery in our relationship? Oh, we don't even tolerate a false check. If we can't tolerate adultery in our earthly relationship, how can we tolerate adultery in our heavenly relationship? Psalms 78 verse 40 says, "How often they provoked Him in the wilderness and grieved Him in the desert." Are we too provoking, grieving our sovereign God? Yes, my dear brothers and sisters, it is high time we think seriously about this. I pray, may the Holy Spirit help us to align with God as per His will. Let us all pray for the peace of Jerusalem, as said in Psalms 122:6. And let us all be alert and awake, because Jesus is coming soon. Please send your prayer request and 1 or 2 minute video testimonies which may be life-changing for others and glorifying our God. Kindly encourage us by your comments, sharing and subscribing. Thanks for joining us. Stay blessed till we meet next week. Shalom. प्यारे भाइयों और बहनों, जय मसीह की। आज सुबह के डिवोशन में एक विचार मेरे मन में आया जो मैं आपसे शेयर करना चाहूंगी। अगर हम नई कार खरीदते हैं तो हम कार से अच्छी सर्विस चाहते हैं, जो लाजमी है। कोई भी चीज खरीदते हो तो अच्छे रिटर्न्स की अपेक्षा होती ही है। हमें भी तो हमारे प्यारे प्रभु यीशु ने सबसे अनोखे महंगे दाम से खरीदा है, अपना लहू देकर, अपना जीवन देकर। क्या हम प्रभु यीशु मसीह को हमारी तरफ से अपेक्षित अच्छी सर्विस दे रहे हैं? जिस महिमा के पात्र वो है, क्या हम दिलो जान से उसकी महिमा करते हैं? इस बारे में हम और एक बात पे और गौर करेंगे, वो है हमारा रिश्ता, फिर वो पति पत्नी का या कोई भी रिश्ता हो। इन रिश्तों में क्या हम थोड़ी सी बेवफाई बर्दाश्त करते हैं? नहीं, बिल्कुल नहीं। हम तो एक झूठा चेक भी बर्दाश्त नहीं करते। अगर हम दुनिया के रिश्तेदारी में बेवफाई बर्दाश्त नहीं करते, तो हमारे प्यारे खुदावन हमारे स्वर्गीय रिश्ते में, हमारे पाक रिश्ते में बेवफाई कैसे बर्दाश्त कर सकते हैं? भजन संहिता 78 पद 40 में कहा है, उन्होंने जंगल में कितनी ही बार उसके विरुद्ध बलवा किया और मरुस्थल में उसे उदास किया।
क्या हम हमारे पाक खुदावन के विरुद्ध में जाते हैं और उन्हें उदास करते हैं, नाराज करते हैं? हाँ मेरे प्रियो, वक्त आ गया है कि हम इसके बारे में बड़ी गंभीरता से सोचें। प्रार्थना करती हूं कि प्यारे खुदावन हमेशा खुश रखने के लिए, हमेशा उन्हें ऊंचा उठाने के लिए पवित्र आत्मा हमारी अगुवाई करे। यरूशलेम के शांति के लिए प्रार्थना करती हूं। जागरूक रहिए, क्योंकि प्रभु यीशु जल्दी आने वाले हैं। कृपया आपकी प्रेयर रिक्वेस्ट और 1 या 2 मिनट की वीडियो टेस्टिमनी भेजिए, जो प्रभु को गौरव देगी और दूसरों का जीवन बदलेगी। आपके शेयरिंग, सब्सक्राइबिंग और कमेंटिंग का इंतजार रहेगा। धन्यवाद जुड़े रहने के लिए। जागरूक रहिए, खुश रहिए, आशीषित रहिए। मिलते हैं अगले हफ्ते अगले सुसमाचार के साथ। तब तक के लिए शालोम।